सो विषय असा आहे की माझ्या एक्झाम्स वगैरे झाल्या, संपल्या आहे. घरी आलो, मम्मी नसतं पावभाजी आणि पावभाजी खाल्ली आहे. धुळ्यातून फिरून आलो आणि मला आता 2 गाड्या भेटल्या. थोडा लाखो थांबा. हे का, एक ॲम्बॅसिडर आणि 2 स्पायडरमॅनवाल्या गाड्या आहेत. हे कलेक्शनमध्ये ॲड झाल्या आहेत. सो आता आम्ही चाललो वाड्यात. तुम्हाला वाडा दाखवतो. जर तुम्ही जुने व्ह्यूअर्स असाल तर यू माईट बी नोईंग की वाडा काय आहे. वाडा एक आमचं स्टोरेज किंवा वेअरहाऊससारखं आहे. सो तिकडे एक स्प्लेंडर पडली आहे, 2002 किंवा 2003 मॉडेल आहे. चालू आहे आम्ही बघायला आता, कारण ती एकच राहणं वापरायला यायची आम्हाला शेतातल्या माणसाला. सो तिला चालू करायची आहे. पप्पा, मी आणि सालदार काका आम्ही चाललो आहे. जाऊ पटकन. जेवण इतकं झाले आणि डोळे बघा मग केवढे लाल झाले. गाईस पॅकनी मारला आहे मी. अभ्यास किती चालू होता. पेपर तर दिले, पण आता पास आहे का बॅक आहे काय, सर्व देवावर सोडले गाईज आपण. हे ज्याशी लटकताय का, अशी हालत झाली आपली. दोन्ही साईडने लटकलेलो आहे. जाऊ चला गाईस बघून येऊ. तुमची गाडी आहे किती जुनी आहे? 2001 मॉडेल. सो हे गाईज गुड इव्हिनिंग अँड मी चाललो शेतामध्ये आता मस्तपैकी. आपले जे छोटे छोटे पिल्लू आहे, आपले म्हणजे कुत्रीचे गाईच, त्याच्यात पोळ्या बिळ्या आहे. आणि आज सॅटर्डे तर पिंपळाला दिवा लावायचं आहे गाईज. नथिंग मोर इम्पॉर्टंट दॅन चालविंग गाडी. इट इज व्हेरी काय बोलते ममलिंग आहे नाही का. जे मी ब्लॉग बनवतोय एवढ्या महिन्यानंतर, पेपर कसे गेलेले राहू, पेपर लिहिलेले आहेत. पास करायचं देवाच्या हातात आहे. अभ्यास केलेला आहे. आता नापास पास देवाच्या हातात आहे. आपण प्रेडिक्ट नाही करायचं काहीच. ते एकदा की जर स्टॉक लावला तर तो आपल्या हातात आहे, तो का देवाच्या हातात जातो. नो गेसेस गाईज, नो कमेंट्स की भाऊ पेपर कसे गेले काय गेले. फळाला डेपण्यात जाऊ आपण शेतात गाईज. हे बघा कसं आहे, वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलं नाही आहे गाईज. कारण एक पेपर थोडा घाण गेलेला आहे. बॅकचा पेपर होता. आपल्याला बोलायला काही लाज वाटत नाही गाईज. जो हे खुल्ला आहे आणि आगे कोणते बी आलेला आहे गाईज. जेव्हा गाईज 1 मिनिट थांबा गाईज. ही आणि हिचे पिल्लू ते ह्या 2 गाईज. दिस इज कुत्रीज, दॅट इज कुत्रीज, दिस इज पालाज. गाईज लुक हू इज हिअर. कुत्राज. चल याच्यात 2 मेल आहेत, 2 फिमेल आहेत. आणि ही जी फिमेल आहे ना भाई एवढी स्ट्रॉंग, याची शेपटी बघा एकदम स्ट्रेट आहे. ए ए ए ए कुत्रा चल. हे बघा त्यांना याच्यात पोळा टाकलाय मी आता आणि त्यांना बास्केट टाकून दिलाय मी, कारण खाली त्यांना खाता येत नव्हतं. इकडे चारा आहे. आणि गाईज असं नका समजा की हा चाऱ्यामध्ये ते घाणमध्ये राहत आहे. त्यांना इकडं थंडीमध्ये त्यांना हीट भेटते या चाऱ्यामुळं. हा चारा ॲक्च्युअली गरम असतो आणि यासोबत ही कुत्री बसलेली असते. सो ती यांना कुशीत घेऊन झोपते. हे असं टाकलेलं आहे माझ्यात पोळ्या. आता ते खात आहे मस्त. हा वेगळा आहे, चावायला येतो नाही का एकदम बारीक. मला काय करायचं आहे, यांच्यामध्ये एक पपी घरी घेऊन जायची गाईज. हे दोन्ही, हे आणि ही मेल आहे, हे दोन्ही फिमेल आहेत. ही प्युअर व्हाईट डायरेक्ट. तिला थोडे स्पॉट येते आता, कारण ॲक्च्युअल कलर जो असतो यांचा तो 1 किंवा 1.5 महिन्यानंतर समजतो. आपले बेकार झगडे करून आला. हे बा थांब रे. हे बा झगडे करून आला. भाऊंडाय धरा केलेली. अरे काय कुत्रा यार तू काय बाई गेली मॅटर का. हां यार गेली वगैरे यांना पाणी ठेवलं मी आता. हे फर्स्ट टाईम पाणी पितं आणि फर्स्ट टाईम यांनी पोळी खाल्लेली आहे. गाईज माझ्या गावात आय मीन की जेवढ्या कॉलनीमध्ये जेवढे कुत्रे आहेत ना, सर्व माझ्या ओळखीचे, सर्व आपले मित्र आहेत गाईज. कॉलेजचे, कॉलनीतले, घरातले, शेतावरचे. बाई जिकडं जातो तिकडं आपले नवीन मित्र बनते. हे बघा हे लई घडी येते माझ्याजवळ नाही का. डिशुम 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 डियुम डियुम.